आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा रोटी घाट करतो. पालखी देखील आता रोटी घाटातून वर आलेली आहे. विठू नामाचा जयघोष या पालखीमध्ये सोहळा दिसून येत आहे. जो तो देशमुखी विठू नामाचा गजर प्रत्येकाच्या विठू नामाचा गजर दिसत आहे. लाखोंचे वारकरी या वारीमध्ये सगळं काळ मृदुबांचा गजर या वारीमध्ये पावला. अवघड असा रोटी घाटाचा तो आता पालखीने पार केलेला आहे. याला पुढे पालखीच्या पुढे 4 बैलांची जोड देखील लावण्यात आली होती आणि रोटी घाट अवघड असा चढून वर आला आहे आणि असंख्य वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले. अनेक महिलांनी डोक्यावर तुळशी असलेली फुलाची मूर्ती घेऊन या वारीमध्ये सहभागी झाल्याचे पाहिजे. काळ मृदुंगाचा गजर हा सुरूच आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी या वारीमध्ये सहभागी झाल्याचे चित्र आपल्याला पाहतो. आणि अवघड रोटी घाट या तुकाराम महाराजांच्या पालखीने आता सर केला आहे आणि काही वेळातच तुकाराम महाराजांची पालखी आता घाटाच्या नंतर आणि तिथे मोठी आरती होईल त्यानंतर आपण पाहू शकतो या घाटावरती किंवा भक्तांची गर्दी असल्याचे चित्र आपण पाहू शकतो. या डोंगरावर देखील अनेक वारकरी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पालखीचं दर्शन घेण्यासाठी आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. एकूणच काय तर सर्व वारी घाटामध्ये विठू नामाचा गजर आणि सर्वकडे माऊली माऊलीचा जयघोष विठुरायाचा जयघोष चालू असल्याचे चित्र आपण पाहत आहोत. सचिन कुमार LS मराठी रोटी घाट पुणे.